राज्य शासनाच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत खेड तालुक्यात सुरू असलेल्या शोष खड्ड्यांच्या कामात निकृष्ट दर्जाची सगळीकडेच बोंबाबोंब. ठेकेदाराच्या अजब कामाचा गजब कारभार चव्हाट्यावर. होलेवाडी ग्रामपंचायत हद्दीत ठेकेदाराच्या निकृष्ट कामांची गावभर डंका. शोष खड्ड्याच्या झाकण्याच्या कामाला लाकूड फाटा, पुठ्ठा आणि झाडपाल्याचा आधार. लोखंडी स्टील केवळ दिखाव्यापुरतं. शोष खड्ड्यांचे नियम पायदळी तुडवल्याचे गावातील जागरूक नागरिकांमुळे झालं उघड. ठेकेदाराच्या सुमार कामं झाकण्यासाठी प्रशासकीय काही यंत्रणाही साथीला असल्याचा ग्रामस्थांचा गंभीर आरोप. शोष खड्ड्यांच्या कामाच्या निकृष्ट दर्जाचा बोबाटा झाल्यानंतर खेड पंचायत समितीच्या पथकाकडून शोष खड्ड्यांची पाहणी. शासकीय पथकाच्या पाहणीनंतर शोष खड्ड्यांच्या कामाचा दर्जा सुमार असल्याचं शिक्कामोर्तब. गावातील रस्त्यांच्या कामांच्या दर्जाबाबतही शेतकरी ग्रामस्थांनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह. ठेकेदाराचे लाड पुरवण्याचा कारभार सुसाट. दर्जाहीन कामानंतरही ग्रामपंचायतीकडून कारवाई शून्य. ग्रामपंचायतीच्या भूमिकेबाबत संशयाची सुई. मी पराभवाला एकदा दोनदा नाही तर तीनदा सामोरे गेलोय. राजकारणातील जय पराजय पचवण्याची ताकद मला परमेश्वराने दिली आहे. म्हणून म्हणतो, काम करणाऱ्या माणसाच्या मागे उभं राहिल्यास तो अधिक गतीने काम करेल. माजी आमदार दिलीप मोहिते यांनी वडगावकरांना घातली साद. गावात 5 रस्त्यांच्या कामासाठी निधी मंजूर. वडगाव पाटोळे ग्रामपंचायतीच्या हद्दीत 1,40,00,000 रुपयांच्या विकास कामांचं भूमिपूजन. माजी आमदार दिलीप मोहिते यांच्या हस्ते विकास कामांचा शुभारंभ. यावेळी राजगुरुनगर सहकारी बँकेचे अध्यक्ष सागर पाटोळे, बाजार समितीचे संचालक विनोद टोपे, खरेदी विक्री संघाचे संचालक दत्ता शितोळे, माजी सरपंच भारती पाटोळे, उपसरपंच अर्चना गायकवाड, उद्योजक सय्यद इनामदार आदी ग्रामस्थांची उपस्थिती. वनहक्क दाव्यांची दखल घेऊन हे दावे तात्काळ मंजूर करण्यासाठी भीमाशंकर अभयारण्य क्षेत्रातील 8 गावांनी पुकारला लढा. म्हातारबाचीवाडी येथे 8 गावांच्या युवक, ग्रामस्थ आणि प्रतिनिधींची गुरुवारी झाली बैठक. प्रशासनाने वनहक्क दाव्यांची तात्काळ दखल घेऊन दावे मंजूर करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आवाज उठवणार. वन विभागाच्या कारभारावर ओढले शिंतोडे. अभयारण्य क्षेत्रातील तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न, पर्यटनाचा मुद्दा, वनसमितीचा निधी, गाव विकासाच्या निधीमध्ये अफरातफर झाल्याचा गावकऱ्यांचा गंभीर आरोप. गैरप्रकार जनतेसमोर आणण्यासाठी गावकऱ्यांची वज्रमूठ. वनसमितीची कामे ही स्थानिकांनाच रोजगार मिळण्यासाठी गावकऱ्यांनी धरला आग्रह. निघोजे येथील सद्गुरू शंकर महाराज मंदिराच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्ताने जिल्हा परिषदेच्या पुरोळी गटातील भजनी मंडळांसाठी भजन स्पर्धा होणार. भजन परंपरेला चालना देण्यासाठी निघोजे येथे आशिष येळवंडे मित्र परिवार आणि सन्मार्ग फाउंडेशनच्या वतीने शीतल आशिष येळवंडे यांच्या सहकार्याने रविवार दिनांक 28 डिसेंबर रोजी जामदार वस्ती येथील सद्गुरू शंकर महाराज मंदिरात ही स्पर्धा होणार. स्पर्धेत विजेत्यांसाठी आकर्षक बक्षीस. प्रथम क्रमांकासाठी 21,000 रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 17,000 रुपये, तृतीय क्रमांकासाठी 15,000 रुपये, चतुर्थ क्रमांकासाठी 13,000 रुपये तर 5व्या क्रमांकासाठी 11,000 रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार. भाविक भजनी मंडळांनी उपस्थित राहण्याचे संयोजकांनी केले आवाहन. गारगोटवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सोनाली हनुमंत गारगोटे यांची बिनविरोध निवड. मावळत्या उपसरपंच रोहिणी कल्पेश गारगोटे यांचा राजीनामा झाल्यानंतर रिक्त पदासाठी झाली निवडणूक प्रक्रिया. सरपंच वर्षा मनोहर बच्चे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रतिभा डोंगरे यांनी पाहिले कामकाज. यावेळी ग्रामपंचायत सदस्य रोहिणी गारगोटे, सविता शिंदे, लता काळोखे, सतीश गारगोटे, दत्ता कंद यांची उपस्थिती. जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष मनोहर बच्चे, शंकर महाराज गारगोटे, अतुल गारगोटे, हनुमंत गारगोटे, बाळासाहेब शिंदे, नामदेव गारगोटे, किसन गारगोटे, नामदेव गारगोटे, शांताराम गारगोटे आदी ग्रामस्थांची हजेरी. घरामागील झाडं का तोडता असे विचारले म्हणून दोघांना दगड, काठी आणि हाताने बेदम मारहाण. मारहाणीत फिर्यादी सुधीर खंडेराव ठाकूर आणि श्रीकांत दौंडकर हे दोघे गंभीर जखमी. या प्रकरणी उत्तर चाकण पोलीस ठाण्यात सागर तुकाराम दौंडकर, प्रशांत विलास दौंडकर, विलास वामन दौंडकर, तुकाराम वामन
दौंडकर सर्व राहणार शेल पिंपळगाव या चौघांविरोधात गुन्हा दाखल.